आज आमच्या गावची यात्रा फलटणची श्रीराम यात्रा फलटण दरवर्षीप्रमाणे यावेळी सालावरीप्रमाणे याही वर्षी रथोत्सव छान पद्धतीने साजरा झाला। हा पहा चेतक घोडा, याचे सर्वांनी दर्शन घेतले। आम्ही सुद्धा याचे दर्शन घेतले। ऐतिहासिक श्रीराम रथोत्सव प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने साजरा होणार झाला। मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा सोमवार दिनांक 2 डिसेंबरला हा यात्रेचा मुख्य दिवस आला। या दिवशी श्रीरामाचा नगर प्रदक्षिणेसाठी निघाला। हे पहा भाविकांची गर्दी दर्शनासाठी। हे पहा आमचे दुकान सर्वज्ञ विडा उत्सव, आमच्या दारूतून हा रथ जात असतो दररोज। आता काय करणार आहे? ओम कुठे आहे? पलीकडून घेऊ का शूटिंग? दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला म्हणजे देवदिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीरामाची सजविलेल्या रथातून नगर प्रदक्षिणा निघाली। या उत्सवामध्ये दरम्यान खेडेगावातून तसेच शहरातील असे खूप बाहेरून पण लोक दर्शनासाठी येतात। सगळ्यांची घाई दर्शन घेण्याची। आम्ही सुद्धा दर्शन घेण्यासाठी पुढे गेलो। हा पहा रथ किती सुंदर असा सजवलेला आहे। छोट्या बाळांना रथामध्ये तिथं खाली पाठवून त्याचे दर्शन छोट्या मुलांचे घेतले। मुले देवाचे दर्शन घेतात। आमच्या ओमची काही मला पण रथामध्ये जायचं आहे, दर्शन घ्यायला जायचे आहे, म्हणून तो पण दर्शन घेण्यासाठी गेला। हे पाहताने पण दर्शन घेतले। यात्रा म्हणली की मुलं नवीन ड्रेस पाहिजे आम्हाला घालायला। किती छोटी जरी असली ना त्यांना आत्ताच्या मुलांना काही सांगावं नाही। किती सुंदर असा रथ सजवला आला आहे। महत्वाची सूचना, आपण मौल्यवान दागदागिने, पर्स, पाकिट, मनी, मंगळसूत्र सांभाळून राहा। तिथे टाकूपासून सावधा। प्रभू श्री रामचंद्र की जय। आपण सर्वांनी रांगेमध्ये उभे राहून दर्शन घ्या। म्हणजे यात्रा बदलीची थोडं तयारी गजरा घ्यायची। गजरा तू डोक्यात म्हणाले, मी म्हणाल नको। रोम रोम में राम है तेरे, वो तो तुझसे दूर नहीं। देख सके ना कौन कौन आँखों में नूर नहीं। राम लक्ष्मण सीता। हे पहा
राजवाडा. या राजवाड्यामध्ये अनेक प्रकारचे शूटिंग पिक्चर मालिका वगैरे. हे पाहता आलेले रामाचे मंदिर खूप सुंदर आहे. रामाचे मंदिर यात्रा म्हणले की पोरांची तयारी धोक्यात असणे पाळण्यात असणे. आमच्या मनाला स्कूटरवर मला बसायचं बाईक बस. मुलांचा हट्ट असतो. यात्रा म्हणली की त्यांना दिसतात झोके वगैरे पाळणे. साहेबांची तयारी जम्पिंग जपानमध्ये असते. जम्पिंग जपानमध्ये आमची राही आणि ओम कशा पद्धतीने उड्या मारतात पहा. राही तर आज मी नाही पैसे हळूहळू हळू कशी उड्या मारते पहा. हळूहळू इकडे वर खेळ म्हणतात ना लहानपणी वेगळं देवा. खरंच लहानपणी खूप सुंदर. तिथनं खाली केलं म्हणजे तिथनं कसं ते मागून सुद्धा परत पळत जायचं पळत जावा लागल. हळूहळू खेळा हळूहळू लय पळायचं नाही. हळूहळू उडी मारायची उडी. आपल्या आई वडिलांनी आपली कोणती कमी केली आपल्याला कमी करून दिली पडू दिलं नाही तर आपण आपल्या मुलांना का कमी करून देत नाही देत. त्यांची सर्व हौस सर्व हौसी पुरवा हट्ट हे सर्व पुरवावे. जम्पिंग जपान झाली की आमच्या साहेबांची तयारी रेल्वेत राही आणि ओम रेल्वेत बसले. आम्ही लहान एकच राऊंड तिला समजदार नाही घाबरते तरी का खरं एवढीशी आहे छोटी ना तरी घाबरली नाही धरून बसली. ती आत्ताशी 1.5 वर्षाची खरं ती बसली पहा.
पुढे फिरव पुढे आता ट्रेनची जमते साहेब बसले बोटिंग मध्ये. रिटर्न घे बा. ही बोटिंग अशी होती हाताने ठीक आहे प्रेस केली की पुढे सरकत. ओम रिवर्स घे माग. उलट फिरव उलट. मुलं कशी करतात हे पाहिले आधी निरीक्षण. पुढे ढकल. मग पुढे ढकल आता पुढे तयार झालं मी पण करणार असे म्हणून पुढे हा पुढं हा येऊ दे पुढं. तिकडं जाता त्याची गाडी अशी ढकल ते जाते पुढं जा पुढं त्या साईडला माग उलट रिवर्स. ढकल पुढं. आपल्या वेळेस कुठं ते आमच्या वेळेस हा जोरात. बोटिंग वगैरे आताच हे नवीन आले वॉटर बोट. पुढं जाऊ दे पुढं जाऊ दे की लांब पर्यंत. पुढं दोन्ही ढकल दोन्ही. ओम दोन्ही कर पुढं दोन्ही असं फिरव पुढे. हा जाऊ दे पुढं. हा जाऊ दे पुढं. माग घे रिवर्स घे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. कशी वाटली आमच्या फलटणची रामयात्रा रामदेव नक्की सांगा. जाऊ दे पुढं जाऊ दे. हा फिरव पुढं दोन्ही नाही. हा जाऊ दे पुढं. दोन्ही हाताने घे. आमची दोन्ही हा इथे ओमची तयारी बोटा आणि पुढे न्यायची. माग घे आता रिटर्न घे. तिकडं जा की तिकडं फिरून की लांब ना. ने पुढं हा जाऊ दे पुढं जाऊ दे. हा जाऊ दे जोरात. हा जाऊ दे पुढं पुढं. आता रिवर्स ये. उलट फिरव. ओम उलट ये. हा रिवर्स ये रिवर्स ये. दरवर्षी देव दिवाळी दिवशी हा रिवर्स ये. हा ये आता असं. हा पुढे ये. माग घे. जाऊ दे पुढं जाऊ दे. तिकडनं कोपऱ्यात नाही फिरून ये माग ना. तिकडं जा पुढं. फिरव दोन्ही एका वेळेस फिरवायचं म्हणजे पुढं हा पुढे ढकला. जाऊ दे पुढं. माझा व्हिडिओ वाटला पुढे जाऊ दे. हा रिटर्न ये आता रिवर्स घे. फिरव. हा ये आता पुढे ये. गाडी पडेल. धन्यवाद. पुढे ये. कसे वाटले आमची फलटणची यात्रा ते नक्की सांगा. बास करायचं का? बास काय